नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिप्लोमाच्या मेकॅनिकल ब्रांचचा 4th सेमिस्टरचा सिलेबस. म्हणजे या सेमिस्टरला तुम्हाला कोणकोणते विषय असणार आहे, या विषयाचा कंटेंट काय काय आहे, काय काय तुम्हाला शिकायचं आहे आणि कोणत्या विषयाचं महत्व किती आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून, या सर्व गोष्टी बघायच्या आहे. त्यासोबतच कोणते सब्जेक्ट हे न्यूमेरिकल बेस आहे, कोणते थेरॉटिकल बेस आहे आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला ड्रॉइंग म्हणजे शीट्स काढायचे आहे, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू बेटा. कारण बघा कसं असतं माहितीये का, की तुम्ही म्हणशाल की सर आम्ही डायरेक्ट अभ्यास चालू करतो. अरे नाही ना बाबा, पहिले हे सेमिस्टर कसं असेल, हे सेमिस्टर मध्ये काय काय करायचं आहे, या सेमिस्टरच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला जी इंटर्नशिप करायची आहे त्याबद्दल सुद्धा मी सर्व माहिती देणार आहे बेटा. तर काळजी करू नका, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, फायदा तुम्हाला 100% होऊन जाईल आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. आणि हो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर मध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. पण ज्यावर या ऍप्लिकेशनवर, आपल्या सुंदर अशा ऍप्लिकेशनवर डिप्लोमा झालं, इंजिनिअरिंग झालं आणि डिप्लोमाच्या नंतर जे पण काही गव्हर्नमेंट जॉबचे क्लासेस असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्लासेस असतात, हे सर्व अवेलेबल आहे एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये बेटा. भरपूर अफोर्डेबल कॉस्ट मध्ये अवेलेबल आहे. आणि आपलं लक्ष फक्त एकच आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. तर बघा बेटा, आता हा तुमचा संपूर्ण सिलेबस असणार आहे. कोणकोणते सब्जेक्ट्स आहे, कोणाला किती किती मार्क्स आहे, कोणाच्या एक्झाम कशा कशा आहे, सर्व बघून घेऊ. ठीक आहे ना. चला, तर सर्वात पहिलं बेटा तुमचं एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी, EES. आता हा जो सब्जेक्ट आहे ना, हा तुमचा ऑनलाईन MCQ बेस असणार आहे. तुम्हाला माहिती असेल बेटा, ऑनलाईन MCQ एक्झाम तुम्ही दिला असेल, बेसिक सायन्स, अप्लाइड सायन्स वगैरे तुम्ही दिलेला असेल, बरोबर ना. चला, तर त्याच पद्धतीचा हा ऑनलाईन MCQ फॉर्मॅटचा एक्झाम असेल. 1.5 तासाची एक्झाम तुमची असेल. बघा, 70 मार्काचा फायनल बोर्ड आहे होईल MCQ फॉर्मॅटमध्ये बेटा. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? MCQ. आणि काही नाही, एक ट्युटोरियल तुम्हाला सबमिट करायचं आहे, काहीतरी असाइनमेंट वगैरे तुम्हाला सबमिट करावं लागेल, बस विषय क्लोज. जास्त डोक्याला ताण घेऊ नका, ठीक आहे ना. तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती, मग आपल्या निसर्गामध्ये काय काय आहे, मग वेगवेगळे पोल्युशन कशामुळे होत आहे, ही बायोडायव्हर्सिटी, ही जी चेन असते, ही चेन कशा प्रकारे चालते, एन्व्हायरमेंटमध्ये जी ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ओझोन लेअर डिप्लेशन होत चाललेले जे पण काही प्रॉब्लेम्स येत आहे, ते आपण इंजिनिअरच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे कमी करू शकू, याच्यावर भरपूर सारे पर्याय आपल्याला बघायचे. म्हणजे खूप छान सुंदर असा मस्त असा विषय आहे एन्व्हायरमेंटल सायन्स. हा तुम्ही लहानपणापासून शिकत आलेले बेटा, पण हा आपण फक्त शिकू इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे बघा, लहानपणी तुम्ही हा विषय शिकले, पर्यावरण वगैरे, पण आता आपला माइंडसेट हा इंजिनिअरचा बेटा, तर त्या माइंडसेटने हा विषय आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर बेटा तुमचा विषय आहे थेरी ऑफ मशीन, ज्याला तुम्ही म्हणता टॉम. आणि या सेमिस्टरचा सर्वात खतरनाक आणि सर्वात दमदार विषय आहे, त्याचं नाव आहे बेटा थेरी ऑफ मशीन म्हणजे टॉम. मग सर आता थेरी ऑफ मशीन मध्ये आता याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर बघा बेटा, याचं तुम्हाला समजा 70 मार्काचा पेपर असेल, फायनल थेरी एक्झाम तुमची होते, त्यामध्ये 25 मार्क तुमचा प्रॅक्टिकल असेल, इंटरनल प्रॅक्टिकल बेटा. इंटरनल प्रॅक्टिकल म्हणजे काय, की तुम्हाला या ठिकाणी शीट्स सुद्धा सबमिट करायचे आहे. म्हणजे या विषयाला शीट्स आहे बेटा, शीट्सवर तुम्हाला काही न्यूमेरिकल्स ड्रॉ करावे लागतात, बरोबर आहे. बस इंटरनल फक्त सबमिशन तुमचं असणार आहे, बस बाकी काही विषय नाही. मग सर टॉम विषयामध्ये काय काय शिकायचं आहे, तर बघा बेटा, थेरी ऑफ मशीन म्हणजे मशीन बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे. की मशीन कशा प्रकारे वर्क करते, मशीन कशी चालते, मशीनला कोणकोणत्या लिंकेजेस असतात, मग या कायनेमॅटिक लिंक काय, कायनेमॅटिक चेन काय, कोणाला कनेक्ट केल्यानंतर कोणत्या प्रकारची लिंक तयार होते, हे सर्व म्हणजे मशीनची संपूर्ण थेरी तुम्हाला बघायची. त्यानंतर तुम्हाला या विषयामध्ये ना थेरी सुद्धा आहे, न्यूमेरिकल सुद्धा आहे आणि डायग्राम म्हणजे शीट सुद्धा मिळते. म्हणजे काय करायचं माहिती का, हा तुमच्या फायनल एक्झामला सुद्धा तुम्हाला शीट मिळेल. त्या शीट्सवर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. वेलोसिटी ऍक्सेलरेशन असो, कॅमेंट फॉलोअर माहिती बेटा तुम्हाला काय असतं. बघा, आपल्या गाडीचं इंजिन असतं, बरोबर आहे, माहिती असेल तुम्हाला इंजिन. तर या इंजिन मध्ये व्हॉल्व असतात बेटा, एक असतो इनलेट व्हॉल्व, एक असतो आपला आउटलेट व्हॉल्व. तर इनलेट व्हॉल्व, आउटलेट व्हॉल्व हे कालांतराने आपले ओपन क्लोज होता. मग हे कोणाच्या बेसवर होता, तर हे होता बेटा कॅम अँड फॉलोअर वर्क करता बेटा ते, बरोबर आहे. म्हणजे आपले जे इनलेट व्हॉल्व आणि आउटलेट व्हॉल्व जे वर्क करता ना, हे कॅम अँड फॉलोअरच्या प्रिन्सिपलवर काम करता. मग कॅम अँड फॉलोअर कसं असतं सर, बघू ना आपण. तर बघा बेटा, या सर्व विषयांचा संपूर्ण प्रत्येक विषयाचा डिटेल सिलेबस सुद्धा तुमच्यासोबत डिस्कस केले गेलेला आहे. ऍप्लिकेशनवर पण आहे, युट्यूब चॅनलवर सुद्धा आहे, एकदा जाऊन बघून घ्या. आणि हो, या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला प्रत्येक विषयाच्या लिस्ट दिलेली, प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्या प्लेलिस्टवर क्लिक करायचं, सर्व डेमो लेक्चर बघायचे, आवडले तर पटकन झटकन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि लागून जायचं अभ्यासाला बेटा. ठीक आहे. चला, तर यामध्ये व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि बॅलन्सिंग या 3 चॅप्टर जे आहे ना बेटा तुमचे, या 3 चॅप्टरच्या शीट्स तुम्हाला सबमिट करायचे. आणि फायनल एक्झामला सुद्धा या शीटवर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. या शीटची गडीबिडी घालून तुम्हाला त्या आन्सर शीटला चिटकवायची बेटा, फेविकॉल नाही.
असा विषय येतो, गंभीर विषय डायरेक्टली. म्हणजे फायनल एक्झामला तुम्हाला शीट दिली जाईल, त्या शीटवर डायग्राम काढायची, मग ती शीट आपली जी आन्सर शीट असेल ना, त्या आन्सर शीटला फेविकॉल लावून चिपकवायची, मग अशी घडी बिडी प्रॉपर घालून अशी मस्त फोल्ड करून जमा करायची असते. असा विषय आहे भाऊ. तर बघा, हा जो टॉम विषय बेटा हा थेरॉटिकल पण आहे. पहिलं चॅप्टर पूर्ण थेरॉटिकल आहे. दुसरं, तिसरं आणि 5व्या चॅप्टरचा अर्धा पार्ट हा तुमचा काय माहिती का, ड्रॉइंग आहे बेटा. ड्रॉइंग तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बेल्ट कसा वर्क करतो. बेल्ट पाहिला तुम्ही, बेल्ट चक्की पाहिली असेल आपली, गहू दळायची वगैरे बघितलं ना, गिरणी वगैरे बघितलं असेल. त्या गिरणीमध्ये बघा तो बेल्ट असतो आपला, त्याला फ्लॅट बेल्ट म्हणतात. नंतर लेथ मशीन, नंतर लेथ मशीनला जो असतो बेटा त्याला व्ही बेल्ट म्हणतात. त्यानंतर स्कूटी बघितलं असेल तुम्ही, स्कूटी, त्या स्कूटीला सुद्धा आपला बेल्ट असतो. नंतर गाडी असते, तर गाडीला काय असतो बेटा, चेन असतं आपल्या, बरोबर आहे. म्हणजे चेनच्या माध्यमातून पॉवर ट्रान्समिट केली जाते. तर बेल्ट, चेन, गिअर, या सर्वांच्या माध्यमातून पॉवर कशी ट्रान्समिट केली जाते, पॉवर ट्रान्समिट किती होते, मग शाफ्ट मधून पॉवर कशी ट्रान्समिट होते, क्लच काय असतात, बिअरिंग काय असतात, हे संपूर्ण म्हणजे थिअरी ऑफ मशीन बद्दल संपूर्ण माहिती, पॉवर ट्रान्समिशन बद्दल संपूर्ण माहिती मला या सुंदर अशा विषयामध्ये शिकायचं बेटा. थिअरी ऑफ मशीन, न्यूमेरिकल थिअरी प्लस डायग्राम. खतरनाक विषय आहे हा न्यूमेरिकल. हा विषय तुम्हाला यायला पाहिजे बेटा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून हा भरपूर महत्वाचा विषय बेटा. ठीक आहे. चला, त्यानंतर बेटा मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट. आता मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट जर बघायला गेलं ना बेटा, तर याचं सुद्धा 70 मार्काची आपली फायनल थिअरी एक्झाम आहे, तुम्हाला माहिती असेलच. 25 मार्काचा इंटरनल सुद्धा आहे आणि 25 मार्क तुमचा एक्सटर्नल सुद्धा होता बेटा. म्हणजे बाहेरच्या कॉलेजला एक जण येईल, तुमची ओरल घेईल आणि तुमची विषय गंभीर करेल. ओरल म्हणजे काय बेटा, विद्यार्थ्याची इज्जत घेणे किंवा त्याच्या इज्जत सोबत खिलवाड करणे, हे म्हणतो ओरल, एक्सटर्नल ओरल. ठीक आहे ना. चला असो, तो ओरल होईल बेटा. त्यानंतर तुम्हाला ट्युटोरियल सुद्धा सबमिट करायचे. म्हणजे बघा, इंटरनल सुद्धा होईल, इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला राहील, एक्सटर्नल प्रॅक्टिकल सुद्धा होईल आणि तुम्हाला ट्युटोरियल सुद्धा याची सबमिट करावे लागेल बेटा. ठीक आहे ना. MAM म्हणजे मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट. एकदम सुंदर असा विषय आहे, प्रॉपर मी तुम्हाला शिकवलेला आहे, एकदम व्यवस्थित, एकदम छान सुंदर असा विषय मी तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. तर मेट्रोलॉजी म्हणजे काय बेटा, तर बघा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता, तर इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर काय होतं की एखादा कस्टमर येतो, तो काय म्हणतो, भाऊ मला असा प्रोडक्ट बनवून पाहिजे, तू बनवू शकतो का. मग कंपनीचा ओनर काय करतो, की कंपनीवर जे पण काही लोक असतात ते म्हणतात की अच्छा ठीक आहे, हा प्रोडक्ट बनवायचा आहे तुम्हाला, बनवून जाईल, काय हरकत नाही. मग तो प्रोडक्ट झाला बेटा एक प्रकारचा स्टँडर्ड. मग त्या प्रोडक्टनुसार, त्याच्या डिझाईननुसार, त्याच्या कॅल्क्युलेशननुसार, त्याचा शेप वगैरे प्रॉपर अनालिसिस करून तशा प्रोडक्ट बनवले जातात बेटा आपल्या कंपनीमध्ये, बरोबर आहे. मग त्याला म्हणतात स्टँडर्ड्स. म्हणजे एखाद्या गोष्टीला अनुसरून आपण दुसरी गोष्ट तयार करतो. मग स्टँडर्ड्स म्हणजे काय असतात, मग या स्टँडर्डला चेक कसं केलं जातं, स्टँडर्डचे प्रकार कोणकोणते आहे, कंपॅरेटर काय असतात, नंतर गेजेस काय असतात, गो गेज, नो गो गेज, त्याच्यानंतर फ्लुइड फ्लुइडचं जे प्रेशर असेल ते कसं मेजरमेंट करू शकतो, फ्लो मेजरमेंट कसं करू शकतो, टेम्परेचर मेजरमेंट करू शकतो, नंतर अकाउस्टिक साऊंड कसा मेजर करू शकतो. तर यासाठी लागणारे सर्व डिव्हाइसेस, म्हणजे प्रत्येकाचं मेजरमेंट आपल्या या विषयामध्ये करायचं बेटा. प्रत्येकाचं मेजरमेंट काही बी असो मध्ये डायरेक्टली, म्हणजे सर्व गोष्टी जेवढं असेल नसेल, ह्या इंजिनिअरिंग लाईफ मध्ये जेवढ्या गोष्टी मोजता येतात ना, ते सर्वांचे मोजायचे. नंतर डिव्हाइस कोणकोणते लागतील त्यासाठी, या सर्व गोष्टी आपल्या या मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट या विषयामध्ये शिकायचे बेटा. म्हणजे इन शॉर्ट या विषयामध्ये काय, भाऊ हे कसं मोजतात, ते कसं मोजतात, मग हे कोणत्या डिव्हाइसने आपल्याला मोजता येतं, मग त्यासाठी लागणारे डिव्हाइस, मग त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, इतकं सुंदर नोट्स दिल्या बेटा. महाराष्ट्रात एकदम फेमस आहे आपल्या नोट्स आहे, एकदम फेमस. डायरेक्टली जाऊन बघून घ्या, नोट्सचा आस्वाद खतरनाक आहे. म्हणजे बघा प्रॉपर तुम्हाला शिकवलं पण आहे, कशा प्रकारे तुम्हाला पेपरात लिहायचं हे पण तुम्हाला मराठी भाषेत शिकवलंय, तुला इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करता हे बी तुम्हाला सांगलंय. एकदम सुंदर तुम्हाला याचा कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल बेटा. एकदा जा, नक्की डेमो लेक्चर बघा, आवडतील. ही गॅरंटी तुमच्या मोठ्या भावाची, तुमच्या विनीत भाऊची. ठीक आहे ना. आणि बेटा हे तुम्हाला जस्ट हवेवर गोष्टी करत नाहीये, महाराष्ट्रात मेकॅनिकल मध्ये कोणाचं नाव आहे हे साऱ्या जगाला माहिती बेटा डायरेक्ट, बरोबर आहे. चला असो, तर बघा कुठेही तुम्ही जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, जगातल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्याचा मेकॅनिकल मध्ये आपलं नाव भारी डायरेक्टली. विनीत ट्युटोरियलची संपूर्ण टीम तुमच्यासाठी कार्यरत करते बेटा. ही संपूर्ण टीम जबरदस्त आहे डायरेक्टली. ठीक आहे ना, वांदाच नाही. चला, तर पुढचा हा जो सब्जेक्ट आहे बेटा तो आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल. मग सर याला एमईएम म्हणता, याला एमईएम म्हणता. तर एमईएम हा जो विषय बेटा हा तुमचा परत ऑनलाईन MCQ फॉर्मॅट मध्ये तुमची एक्झाम होणार आहे बेटा. हा जो एमईएम आहे ना, MEM बेटा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल, तर या विषयाची तुमची ऑनलाईन MCQ एक्झाम होणार आहे. जशी तुमची एन्व्हायरमेंटची होणार आहे बेटा, सेम टू सेम अशी होणार आहे. पण बघा हा विषय तुम्हाला भरपूर कामाचा आहे भविष्यामध्ये. बघा तुम्ही मेट्रोलॉजी ब्रांचमध्ये जाशाल, प्रोडक्शन इंजिनिअरिंग म्हणून काम करशाल, कुठेही जाशाल बेटा, मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंग म्हणून जाशाल, तर या ठिकाणी तुम्हाला
खूप महत्वाचा आहे बेटा. तो म्हणजे काय की मटेरियल काय असतं, मग मटेरियलमध्ये स्टील कोणतं कोणतं असतं, स्टीलचे प्रकार कोणते, मग हे स्टील कशापासून बनतं, मग या स्टीलच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज काय, केमिकल प्रॉपर्टीज काय, फिजिकल प्रॉपर्टीज काय, म्हणजे प्रत्येक मटेरियल बद्दल तुम्हाला शिकायचं बेटा. प्रत्येक, मग स्टील असतो. आता बघा आपलं इंजिनिअरिंग लाईफ आहे, आपली मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाली लाईफ आहे, तर आपलं मॅक्सिमम काम स्टील मध्ये होतं बेटा. मग स्टीलचे प्रकार, ऑस्टेनाइट, नंतर तुमचं सिमेंटाइट, फराइट वगैरे सर्व या गोष्टी कशा होतात, आयर्न आयर्न कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम काय असते, या सर्व गोष्टी बेटा आपल्याला शिकायच्या आहे एमईएम या विषयामध्ये. म्हणजे सर्व मटेरियलच्या सर्व प्रॉपर्टी, मटेरियल बद्दल संपूर्ण माहिती, कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल आहे आणि त्याच्यावर आता आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये कोणते मटेरियल वापरू शकतो, सर्व काही शिकायचं बेटा एमईएम या सुंदर अशा विषयामध्ये. तर जबरदस्त विषय बेटा, नॉलेजेबल विषय, खतरनाक नॉलेजेबल विषय बेटा. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करत असाल, कारण बघा अर्ध्यांनी तर मेकॅनिकल ब्रांच त्याची घेतलेली आहे की आपण डिप्लोमा नंतर गव्हर्नमेंट जॉबची तयारी करू, गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन आपण करू, मग त्यासाठी बेटा एमईएम हा विषय खतरनाक महत्वाचा आहे, बरोबर आहे. चला, त्याचा सुद्धा कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. त्यानंतर बेटा प्रोडक्शन प्रोसेस. आता प्रोडक्शन प्रोसेस मध्ये काय शिकायचंय, तर बघा तुम्ही डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला एमपीआर नावाचा विषय शिकले असाल, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी नावाचा विषय तुम्ही शिकला असाल. मग त्यामध्ये तुम्ही कास्टिंग म्हणजे काय असतं, वेल्डिंग म्हणजे काय असतं, बरोबर आहे, अशा वेगवेगळ्या प्रोसेस शिकले, लेथ मशीन कशी वापरली हे शिकले. पण हा प्रोडक्शन प्रोसेसमध्ये ऍडव्हान्स सर्व गोष्टी शिकणार. ऍडव्हान्स म्हणजे काय रे बाबा, की बघा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय की आपला जो पीपीआर आहे, प्रोडक्शन प्रोसेस आहे, त्यामध्ये ऍडव्हान्स मशीनिंग प्रोसेस कोणता आहे, मग लेझर बिंग मशीनिंग आहे, ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग आहे, नंतर मग समजा तुमची वॉटर जेट मशीनिंग आहे. म्हणजे जेवढ्या पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, नंतर सीएनसी मशीन कशा असतात, नंतर व्हीएमसी मशीन कशा असतात, सीएनसी लेथ कशी चालते, सीएनसी मिलिंग कशी चालते, त्याची प्रोग्रामिंग वगैरे, त्याची सीएनसीचे पूर्ण प्रोग्राम तुम्हाला या ठिकाणी शिकायचे बाळांनो. म्हणजे खतरनाक विषय डायरेक्टली. म्हणजे सर्व आपल्या इंडस्ट्रीमध्ये ज्याच्यापासून आपण प्रोडक्शन करतो, मग ड्रिलिंग मशीन असो, मिलिंग मशीन असो, कास्टिंग असो, सर्व 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 जेवढे आपण आपल्याला प्रोडक्शन करण्यासाठी लागतात सर्व ऑपरेशन तुम्हाला शिकायचे. आणि मेकॅनिकलचा बेस बेटा हा प्रोडक्शन. पण बेटा बघा आपलं काम काय, एखादं रॉ मटेरियल घेणे, रॉ मटेरियलवर काही ना काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करणे आणि त्याचं रूपांतर फायनल प्रोडक्ट मध्ये तयार करणे, याला असं म्हणतात प्रोडक्शन प्रोसेस. मग प्रोडक्शन प्रोसेससाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला या विषयामध्ये शिकायच्या आहे. खूप खतरनाक विषय बेटा. बघा डिप्लोमा नंतर जे जे विद्यार्थी प्रायव्हेट जॉब मध्ये जाणार आहे त्या सर्वांसाठी हा विषय लागेल, म्हणजे लागेलच म्हणतो बेटा, मी गॅरंटी देऊन सांगतोय. हा विषय खूप महत्वाचा आहे. कारण बघा आपल्या आयुष्यात समजा मिलिंग मशीनवरच काम करायचं, लेथ मशीनवरच काम करायचंय, सीएनसी वर काम करायचं आपल्याला आयुष्यभर. म्हणजे बघा आपण मेकॅनिकल ब्रांच जर निवडली तेच काम आपल्याला करायचंय ना बेटा. ते सर्व गोष्टी तुम्हाला प्रोडक्शन प्रोसेसमध्ये संपूर्ण शिकायला मिळतील. सर्व एकदम सुंदर असा विषय आहे, एकदम प्रॉपर नोट्स तुम्हाला बनवलेले आहे, प्रोग्रामिंग सुद्धा मी शिकवलेली आहे बेटा. सीएनसी प्रोग्रामिंग तुम्हाला सिलेबसला नाहीये, पण मी सुद्धा आता बघा माझा सीएनसी प्रोग्रामिंगचा कोर्स झालेला आहे, तेव्हा मी जवळपास 30,000 रुपये भरले होते त्या कोर्स करण्यासाठी. ठीक आहे ना, त्यावेळेसची गोष्ट 2014-15ची गोष्ट आहे, त्यावेळेस मी 30,000 भरले होते. ठीक आहे ना. इंडो जर्मन टूल सेंटर आहे, IGTR सेंटर छत्रपती संभाजीनगरला. तर सांगतोय तो सीएनसी प्रोग्रामिंग मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवून दिलं त्या ठिकाणी. फायदा तुमचा होईल बेटा. त्यानंतर बेटा बघा पुढे बेटा तुमचं एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप, हे तुमचं प्रॅक्टिकल बघा, म्हणजे इंटरनल आहे सर्व काही. याचं तुम्हाला काही फायनल थेरी पेपर नाही, फक्त ट्युटोरियल लिहायचं, सबमिट करायचं, मॅन्युअल लिहायचं, सबमिट करायचं, बस. बाकी असं इंटरनल ओरल होईल याची, इंटरनल ओरल होईल. मग सर हा विषय खरंच काही कामाचा आहे का बेटा? सर्वात महत्वाचा हाच विषय. ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं नाही यार मी स्वतःचा बिझनेस करेल, मी स्वतःचा स्टार्टअप ओपन करेल, मग स्टार्टअप कसा करायचा, बिझनेस कसा करायचा, त्यासाठी आयडियाज काय आहे, टेक्निक्स काय आहे, मग कशा प्रकारे आपण म्हणजे या हे कौशल्य कसं असतं, या सर्व गोष्टी म्हणजे छोटा पॅकेज ऑफ एमबीएचं छोटंसं पॅकेज हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बेटा, की बिझनेस कसा करायचा, स्वतःचा स्टार्टअप कसा करायचा, त्यासाठी कोणकोणत्या योजना आहे, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागतात, कोणकोणत्या ठिकाणी आपण बिझनेस करू शकतो, सर्व या ठिकाणी तुम्हाला शिकायचं बेटा. तर हा इंटरनल विषय यार, म्हणून पोरं याला सोडून देतात, पोरं याचा अभ्यास करत नाही. पण वाचा बेटा, एकदा नक्की वाचा. आणि बेटा आपण डिप्लोमा कशासाठी करतोय? प्रॉपर नॉलेज गेन करण्यासाठी, प्रॉपर सक्सेसफुल इंजिनियर होण्यासाठी. आणि जे विद्यार्थी म्हणताय नाही सर आमले फक्त पास हो, नाही सर आमले फक्त पास होणे पुढे जा नाही, अरे बेटा काय करून घेशाल तुम्ही पास होऊन? मला सांगा. बघा सर्व इंजिनियरला जॉब नाही हे तुम्ही मान्य करता का नाही बेटा? म्हणजे 100 पैकी तुम्हाला सांगतो 20 ते 30% इंजिनियरला जॉब आहे, बाकी 70% काय करत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करत आहे बेटा. तर बघा असं नको व्हायला पाहिजे. यासाठी प्रॉपर सक्सेसफुल इंजिनियर बना बेटा, प्रॉपर नॉलेज गेन करा, प्रत्येक गोष्टीमध्ये संपूर्ण बघत चला. तुम्ही काय करता, सर आमले आयएमपी पाहिजे सर, आम्ही आयएमपी करतो, प्रत्येक प्रश्नाचे 10 क्वेश्चन करतो, ते लिहून येतो आणि पास होतो. अबे डोंबल्याचे इंजिनियर बनच्या नाशानी.
आपल्याला प्रॉपर इंजिनियर बनायचं बेटा. त्यामुळे लक्षात ठेवा की व्यवस्थितपणे अभ्यास करा, सर्व गोष्टी समजून घ्या बेटा तुमच्या फायद्याचे. हे तुमचे वर्ष आहे, हे तीन वर्ष डिप्लोमा, 3 वर्ष इंजिनिअरिंगचे बेटा. एवढं 6 वर्ष मेहनत घ्यायची बेटा. जो 6 वर्ष कठोर परिश्रम करेल ना तो खतरनाक जॉबला लागेल बेटा. एकदम मस्त आहे, आरामात लाईफ जाईल त्याची पूर्ण. ठीक आहे ना. चला पुढे बेटा BOM, बेसिक्स ऑफ मेकॅट्रॉनिक्स. आता मेकॅट्रॉनिक्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मेकॅनिकल ब्रांच आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे मेकॅट्रॉनिक्स असतं बेटा. मग हे मेकॅनिक्स म्हणजे काय? मेकॅट्रॉनिक्स म्हणजे काय की ज्याच्यावर रोबोटिक्स आर्म वर्क करतात. रोबोट माहिती आहे ना रोबोट बेटा. तो रोबोट कशावर चालतात, कोणकोणत्या सेन्सरवर चालतात. त्याच्यानंतर मग समजा ऑर्डिनो प्रोग्रामिंग काय असतं, वायफाय मॉड्यूल काय असतं, ब्लूटूथ मॉड्यूल काय असतं, छोटे छोटे इलेक्ट्रॉनिकचे सेन्सर कशा प्रकारे काम करतात, ते सर्व तुम्हाला गेट काय असतात, रेक्टिफायर काय असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा बराचसा पार्ट जो आपल्या मेकॅनिकलला महत्वाचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला शिकायचा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की हा जो BOM हा जो विषय आहे ना बेसिक ऑफ मेकॅट्रॉनिक्स हा तुमचा इंटरनल आहे बेटा. म्हणजे फक्त एक इंटरनल तुम्हाला मॅन्युअल दिला जाईल, ते मॅन्युअल भरायचं आहे आणि इंटरनल तुमचं सबमिशन राहील फक्त बस. आणि इंटरनलच ओरल सर्व काही इंटरनल आहे बेटा. डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. पण मग बेटा शिका हा विषय. आणि ज्याला रोबोटिक्स सेक्टरमध्ये इंटरेस्ट असेल त्याला हा विषय खूप महत्वाचा आहे. ते बी आता आमच्या वेळेस याचं नाव होतं BEM. आम्ही ज्यावेळेस डिप्लोमाला होतो ना तेव्हा याचं नाव होतं BEM, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅट्रॉनिक्स असं नाव होतं. तर आमच्या वेळेस हा 100 मार्कांचा रिटर्न पेपर होता भाऊ. आम्ही जी स्कीमचे पहिले विद्यार्थी, पहिली बॅच आमचा 100 मार्कांचा लेखी पेपर होता. 100चा लेखी डायरेक्टली. आणि तुम्ही आता 70 वाले लोक आहे भाऊ. आम्हाला 3 तास होते 100 मार्कांना आणि तुम्ही 70 मार्काले 3 तास आहे भाऊ. अशी केवढी नाइंसाफी ना आमच्यासोबत. पण बेटा आमच्या बॅचमध्ये सर्व मॅक्सिमम डायरेक्टली पूर्ण अभ्यास करायचे, पूर्ण शिकायचे. आता IMPचा नवाच धमाका होऊन गेलाय भाऊ. पण बघा बेटा मी सांगतोय तुम्हाला, आम्हीच IMP देतो तुम्हाला, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण बेटा बघा आता वेळ तुमच्या हातात आहे, पहिल्यापासून सुरुवात करा बेटा. बघा टाइमपास करू नका बाळांनो, टाइमपास करू नका, टाइम वेस्ट घालवू नका बेटा. कारण तुम्ही काही करोडपती एकदम अंबानी बिंबानीचे नातेवाईक नाहीये की तुम्हाला एकदम मस्त टाइमपास करा, अंबानी आपलं घर पुरवत, असातला भाग नाही बेटा. आपल्याला कष्ट करायचंय ना, आपल्याला स्वतःला सर्व काही करणं आहे. आपल्याला कोणी काही करायला येणार नाहीये. आपल्याला सर्व काही करायचंय. आपल्याला छोट्यातून मोठं व्हायचं बेटा. आपल्याला विश्व घडवायचं शून्यातून. त्यामुळे सांगतो बेटा आपला अभ्यास आपणच करा. पुढे बेटा CNC प्रोग्रामिंग. तर CNC प्रोग्रामिंग हे जे इंटरनल आहे बेटा, हे CNC प्रोग्रामिंग तुम्हाला मी ऑलरेडी PPR मध्ये मी शिकवून देईल, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. CNC प्रोग्राम म्हणजे कसे प्रोग्राम तयार करायचे. आणि मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होता ना, आता माझा CNC प्रोग्रामिंगचा कोर्स झालेला आहे. तर मी आमच्या MIDC मध्ये MDOC सिरीज, फानुक सिरीज यावर बेस मी प्रोग्राम तयार करायचा मी स्वतः. आणि एक प्रोग्रामचे 5,000, 6,000 रुपये घ्यायचा डायरेक्टली. काही नाही, एक ते 2 दिवस लागायचे मला प्रोग्राम तयार करायला. पण 5,000-6,000 रुपये काढायचा मस्त एकदम पद्धतशीर पार्ट टाइम जॉब करायचा. तर सांगायचा आहे तो हा आहे बेटा की CNC प्रोग्रामिंग जर तुमचं झालं असेल ना तर तुम्हाला भन्नाट स्कोप आहे. कारण आता भविष्यामध्ये ना सर्व छोटे छोटे वर्कशॉपवाले सुद्धा CNC मशीन विकत घेत आहे. का बरं? की एकदाची मशीनवर प्रोग्राम टाकला की तो ऑटोमॅटिक त्याचं काम करत बसेल. आपल्याला पाहायची बी गरज नाहीये बेटा. आणि ॲक्युरसी भेटते डायरेक्टली. हे सर्व तुम्हाला CNC मध्ये शिकायचं. आणि हे सर्व PPR मध्ये सुद्धा तुम्हाला आहे बरं शिकायला बेटा. हे सर्व PPR मध्ये तुम्हाला आहे की CNC मशीनचे प्रकार कोणते, CNC मिलिंगचे प्रकार कोणते, इंडेक्सिंग हेड काय असतो, हे सर्व आहे बेटा. हा सिलेबस खूप महत्वाचा आहे. हा तुमचा ME4K चा संपूर्ण सिलेबस असणार आहे बेटा बाळांनो. प्रॉपर अभ्यास करा. आणि हो, अभ्यासासाठी आपले सर्व विषयांचे कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे बेटा. सर्व विषयांचे कोर्स आहे. म्हणजे बघा टॉम आहे, PPR आहे, MEM आहे, MAM आहे, EES आहे. म्हणजे बघा या सर्व विषयांचे कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर विनीत ट्युटोरियलवर अवेलेबल बेटा. तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, रजिस्टर करा आणि त्या ठिकाणी बघा बेटा छान छान सुंदर सुंदर आपला कोर्सचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल बेटा. म्हणजे तुम्हाला सांगतो बाळांनो, एक सिंपलशी गोष्ट सांगतो की मार्केटमध्ये जी ऑफलाईन एका सब्जेक्टची फीज आहे ना बेटा, त्या फीज मध्ये आम्ही संपूर्ण सब्जेक्ट देतो डायरेक्टली. त्याच्यापेक्षा पण कमी फीज मध्ये देतो बेटा. महाराष्ट्रात मला नाही वाटत एवढ्या कमी फीज मध्ये तुम्हाला कोणी देईल आणि एवढी बेस्ट क्वालिटी देईल बेटा. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय मिळेल. आता हे सर्वांचा कॉम्बो अवेलेबल आहे बेटा. जा एकदा बघा आणि आमच्या हेल्पलाईन नंबरला जर तुम्ही कॉल करशाल ना कॉम्बोसाठी, तर तुम्ही सांगशाल आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करशाल की सर मॅडम आम्हाला आहे ना तुमचा कोर्स परचेस करायचा आहे, तर काय करू. मग ते तुम्हाला QR कोड सेंड करतील, तुम्ही पेमेंट वगैरे करशाल, जे पण काय असेल ते, तर तुम्हाला ते थोडंसं डिस्काउंट पण देऊन टाकतील, एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन टाकतील. आता बोला अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि ऍप्लिकेशनवर थोडे चार्जेस वगैरे लागतात. पण बघा जर तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून कोर्स परचेस कराल तर आरामात तुम्हाला अजून डिस्काउंट मिळून जाईल डायरेक्टली. आणि काही इन्फॉर्मेशन तुम्हाला लागत असेल ते पण तुम्हाला मिळून जाईल डायरेक्टली. ठीक आहे ना. तर खूप छान आहे, एकदम प्रॉपर सर्व काही कोर्स वगैरे बनवला गेलेला आहे. मग या कोर्समध्ये आम्हाला काय काय मिळेल सर, तर संपूर्ण तुमचा जो सिलेबस आहे, कम्प्लीट सिलेबस, सर्व सिलेबस, मग थेरी असो, न्यूमेरिकल असो, प्रोग्रामिंग असो, शीट्स असो, न्यूमेरिकल्स काही असो, सर्व A to Z सिलेबस तुमचा प्रॉपर कव्हर केला जाईल. त्यानंतर फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स तुम्हाला मिळेल बेटा, फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स. मग याच्यामध्ये काय मिळेल सर आम्हाला,
तर बघा, आता सपोज करा मी शिकवतोय समजा MEM नावाचा विषय, मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट मी शिकवतोय. आता पहिल्या चॅप्टरचे बनले 15 व्हिडिओ. आता 15 व्हिडिओ बनले तर 15 व्हिडिओ परत तुम्ही एक्झामच्या टायमाला परत 15 व्हिडिओ पासन का रिव्हिजन करण्यासाठी नाही. मग तुम्ही काय करशाल, रिव्हिजन क्रॅश कोर्स परचेस करशाल. मग रिव्हिजन क्रॅश कोर्स मध्ये काय राहतं की जे 20 व्हिडिओ 10 व्हिडिओ जे बनले होते ना एका चॅप्टरचे, त्याचा संपूर्ण सार 3 व्हिडिओमध्ये किंवा 4 व्हिडिओमध्ये आम्ही बनवलेला, एकदम भयानक, एकदम खतरनाक डायरेक्टली. तर फायदा तुमचा होऊन जाईल बेटा. म्हणजे संपूर्ण रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल, प्रॉपर अभ्यास होऊन जाईल, नोट्स वगैरे तुम्हाला प्रॉपर दिलेला आहे, प्रॉपर प्रिंटेबल थेरी नोट्स आहे, फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युलाचे नोट्स तुम्हाला दिलेले आहे, PYQ मार्क्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला दिलेले आहे, IMP क्वेश्चन बँक आम्ही शेवटी देऊन देतो, सर्व प्रोव्हाइड करतो बेटा. अजून काय पाहिजे. आणि तुम्ही प्राइस बघा, तुम्ही प्राइस बघशाल तर हसशाल की सर एवढी फीस तर आम्ही अशीच उडवून टाकतो. एका मित्राच्या पार्टीला गेलो, बर्थडे पार्टीला, याच्याशी जास्त आम्ही फीस उडवून टाकतो. तर बघा 2 ते 2,500 रुपये फी आहे, जास्त बी फीज नाही ठेवत रे बेटा आम्ही. आणि सर्व सब्जेक्टची म्हणतोय मी, ऑफर मध्ये राहतोय. तर बघा आता तुम्ही हे लेक्चर केव्हा बघताय ते मला नाही माहिती, पण सांगतोय लगेच ज्या दिवशी बघताय त्या दिवशी लगेच आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून विचारून घ्या की सर मॅडम फी किती आहे सर. आणि बघा डेमो लेक्चर पहिले बघा, डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक दिलेले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही पहिले डेमो लेक्चर बघा. आमचं शिकवणं जर आवडलं, तुमच्या मनाला भावलं, तर तुम्ही नक्की कोर्स वगैरे परचेस करून अभ्यासाला लागू शकता बेटा. ठीक आहे ना. चला, तर सर्व कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल बेटा, सर्व कोर्सेसचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे. कॉम्बो, हा कॉम्बो तुम्ही परचेस करा. सर्व विषय तुम्ही घरी बसून अभ्यास करा बेटा, कुठेही जायची गरज नाही. जायचा यायचा टाइम वाचेल तुमचा, प्रॉपर डिस्ट्रॅक्शन वगैरे होणार आणि कोणत्या मित्रांनी मैत्रिणी काही नाही मस्त प्रॉपर आपापला अभ्यास करायचा. तुम्ही गाडीमध्ये जाता येताना, ट्रॅव्हलिंग मध्ये, बसमध्ये, कुठेही अभ्यास करू शकता. कॉलेजमध्ये समजा लेक्चर ऑफ असेल तर लगेच मोबाईल चालू करून आपापला अभ्यास करू शकता बेटा. तर बघा कुठेही करा पण अभ्यास करा बेटा, हे महत्वाचं. हे 6 वर्ष जोपासा बेटा, हे 6 वर्ष एकदम गधड्यासारखी मेहनत करा, मग घोड्यासारखा जॉब लागेल बेटा, मग घोड्यासारखी तुम्ही सक्सेसफुल पळशाल बाळांनो. तर बघा प्रॉपर वेळ आहे तर युटिलाइज करून घ्या, वेळ आहे तर अभ्यास करून घ्या बेटा. नंतर मग एवढे कष्टदायक काम करावं लागतील ना बेटा, विचारता सोय नाही. प्रॉपर आपल्याला आपला अभ्यास करा आणि चालू ठेवा बेटा. ठीक आहे ना. तर आशा करतो की आजचं हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. अभ्यासाला लागून जा बेटा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.